लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणी में भूमि अभिलेख विभाग के कर्मचारियों का काम बंद आंदोलन लगातार तेज होता जा रहा है। अपनी विभिन्न लंबित मांगों को लेकर कर्मचारियों ने 3 फरवरी 2026 से परभणी रजिस्ट्रार कार्यालय के सामने आंदोलन शुरू किया और आज इस आंदोलन का तीसरा दिन है। कर्मचारियों का आरोप है कि कई बार शासन और प्रशासन को अपनी मांगों के बारे में अवगत कराया गया, लेकिन अब तक कोई ठोस निर्णय नहीं लिया गया। इससे नाराज कर्मचारियों ने काम बंद कर आंदोलन का रास्ता अपनाया है। कर्मचारियों की मुख्य मांगों में तकनीकी वेतन श्रेणी लागू करना, भूमापन कर्मचारियों के लिए संशोधित आकृति बंद, यात्रा भत्ता वेतन में शामिल करना, विभाग के निजीकरण का निर्णय रद्द करना और ई मोजनी सॉफ्टवेयर को आसान बनाना जैसी मांगे शामिल हैं। आंदोलनकारी कर्मचारियों ने साफ चेतावनी दी है कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती तब तक ये काम बंद आंदोलन जारी रहेगा। इस आंदोलन के कारण भूमि अभिलेख विभाग के कई काम प्रभावित हो रहे हैं, जिससे आम नागरिकों को भी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। अब देखना ये होगा कि शासन और प्रशासन इस आंदोलन पर कब तक संज्ञान लेता है और कर्मचारियों की मांगों पर क्या फैसला होता है। राज्य शासनाचा जो महत्त्वाचा आणि प्रमुख विभाग आहे, सर्व जनतेचं आणि प्रशासकीय योजनेसाठी आवश्यक असलेलं सर्व जमिनीचं अभिलेखाचं संधारण ज्या विभागात केलं जातं, हा भूमी अभिलेख विभाग मागील 40-45 वर्षापासून हा विभाग निव्वळ आणि निव्वळ कारकुनी वेतनाच्या आणि त्या वेतनाच्या वेतन श्रेणीमध्ये कार्य करत आहे। प्रत्यक्षात तांत्रिक स्वरूपात काम करत असतानाही येथील कर्मचाऱ्याला असंख्य अडचणीला तोंड देऊन समोर जात असताना अतांत्रिक ज्या कर्मचाऱ्याचं वेतन श्रेणी आहे त्या S6 पदामध्ये या विभागाच्या कर्मचाऱ्याची वेतन श्रेणी कायम ठरवण्यात आलेली आहे। या विभागाच्या या सर्व भूमिकेवर शासनाच्या विरोधात या विभागातील कर्मचारी न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले। न्यायालयानं त्या ठिकाणी निर्णय दिलाय की भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्याला तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, त्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी। समिती गठीत झाली, सुधांशु समिती त्या समितीचं नाव होतं। सुधांशु समितीने दिलेल्या शिफारसीला सुद्धा शासनानं पायमल्ली घातली आणि त्या केराची टोपली दाखवत या ज्या कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो जिव्हाळ्याचा प्रश्न शासनानं डोळेझाक करून लांबणीवर टाकला आणि या सर्व कारणासाठी 18 फेब्रुवारीपासून सर्व कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन चालू केलेलं आहे। 27 फेब्रुवारी 28 फेब्रुवारीपर्यंत कर्मचारी अर्जित रजेवर होते। 2 मार्चपासून प्रत्यक्षात असहकार आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। सर्व विभागातल्या कर्मचाऱ्याचं फक्त एकच मागणी आहे, बदललेल्या सेवा शर्ती नियमानुसार या ठिकाणी पात्रता जी ठरवण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांची, ती तांत्रिक तुमची पदवी असेल BE सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग और सर्वेअर कॅडर ITI पास, या सर्व जर पात्रता असतील तर त्या ठिकाणी कर्मचारी हा सेवेमध्ये समाविष्ट होतो। प्रत्यक्षात तांत्रिक काम करत असताना ज्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडतो कर्मचारी, त्यावर सर्व शासकीय योजना अवलंबून आहेत। सर्व शासकीय योजनाला राबवणारे जी विभाग आहेत त्यांना तांत्रिक वेतन दिले जातं। मूळ जे काम हा विभाग तांत्रिक स्वरूपाचा करतो तो मात्र तांत्रिक वेतनापासून वंचित आहे। जोपर्यंत तांत्रिक वेतनाचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात येत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन चालू असणार आहे। जनतेला होत असणाऱ्या असुविधेबद्दल सर्व विभागाच्या वतीनं मी क्षमा मागतो आणि आमच्या विभागाला आपण आपल्या परीनं सहकार्य करावं एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर जसं या त्रासाला कारणीभूत नेमकं कोणाला ठरवणार? शासनच आहे। महाराष्ट्र शासनावरच ॲफिडेविट जे दिलेले मॅटमध्ये जो निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये ॲफिडेविट असं दिलेले की शासकीय स्तरावरच हा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे। शासनाच्या वतीनं दखल घेतल्या जावी यासाठी साहेब आमचं आंदोलन आहे। शासनाने दखल घेतली आणि निर्णय जर झाला तर त्यानंतरच आमचं आंदोलन मागे घेण्यात येईल। आहे की आम्हाला तांत्रिक वेतन लवकरात लवकर देण्यात यावे आणि हा जो काही संप आहे तो संप शासनाने मागे घेण्यात यावा। आम्ही आज इतके दिवस झालं संप करत आहोत, तुटपुंजा पगारावर आम्ही सध्या काम करत आहोत। हे भले मोठे मोठे अधिकारी आहेत, त्यांना 1च वर्ष निवडून येतात आणि 5 आणि कायमस्वरूपी त्यांना पेन्शन लागू, तरी आम्हाला सुद्धा काही स्वप्न आहेत, आमच्या लेकरांचे सुद्धा काही स्वप्न आहेत, तरी सुद्धा आम्हाला काहीच पगार देत नाहीत, हे पगार वाढून सुद्धा देत नाहीत आणि आमच्या मागण्या सुद्धा रास्त करत नाहीत ते।
प्रशासनाकडनं घेता तरी तुमचं 4थ्या दिवशी आंदोलन सुरू आहे, काय मागणी असणार आहे? आमचं एकच मागणी आहे की आम्हाला तांत्रिक वेतन लवकरात लवकर मिळावे.